2004 रोजी प्रदर्शित झालेला महेश कोठारे यांचा पछाडलेला हा मराठी सिनेमा सृष्टीतील पहिला यशस्वी हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला. मात्र या चित्रपटात वेगवेगळ्या स्वभावांची पात्र, भन्नाट संवाद आणि अफलातून अभिनय प्रेक्षकांच्या मनावर घर करतो. चित्रपटात भरत जाधव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, वंदना गुप्ते, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत एक पात्र भाव खाऊन गेला आणि ते म्हणजे बाबा लगीन म्हणणारा बाब्या. पण बाब्या म्हणजे कोण आणि महेश कोठारेंनी हा वेगळा दमदार रोल साकारणारा मुलगा शोधला तरी कुठे, जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. बाब्याची भूमिका साकारणारा अभिनेता होता अमेय हुसनवाडकर. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने आपला पूर्ण अनुभव शेअर केला. अमेय म्हणतो, सुलोचना ताईच्या 75वी होती आणि मी स्टेजवरच उभा होतो. महेश कोठारे आले आणि सुलोचना ताईंना शुभेच्छा दिल्या. त्यांना म्हणाले, मी असा चित्रपट करतोय त्यासाठी मुलगा मिळत नाही. सुलोचना ताईंनी माझ्याकडे हात केला आणि म्हणाल्या, हा चालेल का बघ. महेश सरांनी मला विचारलं, तुला चालेल का. मी हो म्हणालो. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या ऑफिसमध्ये ये. आणि मी लगेच गेलो. एका क्षणाने अमेयचं आयुष्यात बदलून टाकलं. पुढे त्याची ऑडिशन झाली. त्याचं अजब वागणं, चेहऱ्यावरील हावभावांचा अभिनय त्याने महेश कोठारेंना प्रभावित केले. त्यानंतर अमेय असंही म्हणतो, माझी ऑडिशन झाली आणि मला वाकडं तिकडं तोंड करायला सांगितलं. फोटो काढले, सगळं ठरलं. थेट कोल्हापूरलाच होते. पहिल्या दिवशी शूटिंगला गेलो तर भरत जाधव समोरून हाय करतात, श्रेयस तळपदे हॅलो म्हणतात. मी घाबरलो. पण शूटिंग झालं. मी घाबरण्याच्या नादात वागतं सुटली. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी बाब्याला डोक्यावर घेतलं. इतकं की अमेयचं आयुष्यात बदलून गेलं. जेव्हा चित्रपट हिट झाला तेव्हा माझं रस्त्यावर पाणीपुरी, शेवपुरी खाणंसुद्धा बंद. लोक मला ओळखायला लागले होते. टपल्या वगैरे मारून जायचे. त्यांना वाटायचं मी खरंच वेडा आहे. एकदा दोनदा समोरच्या व्यक्तीने मला विचारलं देखील, अजूनही तुमचे उपचार सुरू आहेत का. पण बाबा लगीनची फळ अजूनही मी चाकतोय असंच म्हणे. एका योगायोगातून मिळालेली भूमिका, अभिनयातले कसब आणि प्रेक्षकांची दाद यामुळे अमेय हुसनवाडकर बाब्या म्हणून कायमचा लक्षात राहिला. पछाडलेलाने केवळ मराठी सिनेमाला नव्हे तर अमेयला देखील अमर ओळख दिली. जर हा किस्सा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी फिल्म फॅक्टरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.